करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार, 18 नोव्हेंबर 2024. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय? समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्याची जी खरी सुरुवात, ज्या कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो, तोच आयुष्य आपण श्री गणेशाने केला गेला पाहिजे, तरच आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. ज्याप्रमाणे आयुष्याची खरी सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो ना, आयुष्यामध्ये कितीही अडचणी येऊ दे, संकट किती येऊ दे, अडचणी किती येऊ दे, सामर्थ्य पुरवणारा तोच आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्या नामाने आपण श्री गणेशा केलेला आहे, तोच संपूर्ण कार्य पार पाडत असतो. मग आपल्याला जाणीव होते केव्हा, जेव्हा आपलं काम पूर्णपणे होतं, तेव्हा आपल्याला जाणीव होते, अरे न होणारं काम कोणी करून घेतलं. ज्या कामाची भीती वाटत होती, ज्या कामासाठी संपूर्णपणे जास्त दिवस लागणार होते, ते काम आपल्याकडून कोणी करून घेतले. म्हणून प्रत्यक्षपणे ज्या कार्याची सुरुवात श्री गणेशाने केलेली आहे ना, त्या कार्याचा श्री गणेशा बघा, शेवटसुद्धा श्री गणेशानेच होणार. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते. भाग कसा दिलेला आहे? आता दिवाळी होऊन गेली, तुळशीची लग्न होऊन गेली, आणि आज संकष्टी चतुर्थीचा भाग. दिवाळीमध्ये सुद्धा अमावस्या होती काहीकांच्या घरामध्ये. बघा, प्रत्यक्षपणे कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. का भाग दिलेला आहे? कारण कलियुग चालू आहे. संपूर्णपणे अज्ञानाने लोक भयभीत झालेली आहेत. दिवाळीचा सण, उत्सवाचा सण बघा प्रत्यक्षपणे, आणि त्या दिवाळीमध्ये अमावस्या आलेली आहे. ज्या प्रकारे आपण घराच्या बाजूला पणती, बघा प्रत्यक्षपणे खिडकीमध्ये पणती लावतो, त्या पणतीमध्ये तेल टाकून ज्यावेळी दिवा पेटवला जातो आणि प्रकाशमय होतं, संपूर्णपणे अज्ञान दूर, बघा जो अंधार असतो तो दूर होते की नाही? नक्कीच. परंतु आपल्या मनातला जो अज्ञान आहे, तो कोण बाहेर काढणार? कारण संपूर्णपणे देह भयभीत झालेला आहे. आज अमावस्या आहे म्हणून घरातून बाहेर निघालो नाही. आज अमावस्या आहे म्हणून बघा प्रत्यक्षपणे त्या दिवसाची सुरुवात आपण भीतीने तो दिवस घालवला. बरोबर की नाही? दीप अमावस्या, परंतु अज्ञानमूलहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादोदकम पिबेत. सकाळी पहाट होताच ज्यावेळी पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ कसा भाग दिलेला आहे. प्रभात काळी बघा प्रत्यक्षपणे पहाट झालेली आहे,
आणि पशुपक्षी घरट्यातून बाहेर पडताना दिसत आहे. आणि आपला देह दुपारचा सूर्य आपल्या डोक्यावर आलेला आहे तरी सुद्धा अजून अंथरुणावरच पडलेला आहे. आणि ज्या प्रकारे सायंकाळ होते त्यावेळी पशुपक्षी घरामध्ये येतात आणि आपला जो देह आहे संध्याकाळ झाली, रात्र झाली की आपला देह घरावर आहे. मग अंधाराने घाबरतो कारण त्याने दिवस पाहिलेला नाहीये. सकाळच्या सूर्यनारायणाच्या किरणाने प्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे सूर्यनारायण आहे त्याचं कधी दर्शन घेतलं नाही. सूर्याच्या कोवळ्या प्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये कधी आपण दर्शन घेतले नाही, उभं राहिलो नाही. ज्या प्रकारे आपल्यावर येणारी संकट सुद्धा, प्रसंग सुद्धा त्याचप्रमाणे असतात. कधी कोणाला सांगून येत नाही की मी आज तुझ्याजवळ येणार आहे, सावधान राहा. नाही. नवीन गाडी घेतली बघा, परंतु अज्ञानामध्ये संपूर्णपणे अडकला ना. का गाडीवर यल लिहिलेलं असतं? कारण शिकत आहोत, बरोबर की नाही. जर आपण गाडी शिकलो नाही आणि गाडीमध्ये बसलो, ड्रायव्हिंग करत आहोत, तर आपण त्या ठिकाणावर पोहोचू का? मग संकट येईल की नाही, प्रसंग ओढवेल की नाही. ज्याप्रमाणे शिकत आहोत त्याच प्रकारे आपण सुद्धा या भक्ती मार्गामध्ये उभं राहिलं पाहिजे. आपल्याला सर्व काही माहीत आहे, याच प्रकारे आपण सर्व काही करत असतो. परंतु समर्थ म्हणाले, मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायुज मुक्तीचे वर्म ठाई पडे. मुक्ती हवी, परंतु या मुक्तीतून सुटका केव्हा आहे? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या घरामध्ये कटकटी असतात. मग मुक्ती केव्हा? मोक्ष प्राप्ती केव्हा? सायुज्य मुक्ती केव्हा? मोक्ष प्राप्ती म्हणजे मोकळा केला. सायुज्य मुक्ती हा जो मार्ग आहे, ज्या प्रकारे भांड्याला भांड्याला लागणं, त्याचप्रमाणे संसार सुद्धा उत्तमाचा करायचा आहे, प्रपंच सुद्धा उत्तमाचा करायचा आहे आणि परमार्थ तेवढाच उत्तमाचा करायचा आहे. ज्यावेळी आपल्याला भूक लागते, आपल्याला भूक लागली की भूक भागवण्यासाठी आपल्याला जेवढं शरीरामध्ये आवश्यक आहे तेवढंच आपण खातो की नाही, की ओव्हर करतो? नाही. भुकेपेक्षा एक चपाती, एक पोळी खाणं आवश्यक आहे, बरोबर की नाही. एक पोळी कमी खाणं. जर जास्त खाल्ली तर काय होईल? जास्त जेवण झालं तर काय होईल? पुन्हा समर्थ म्हणाले, आपल्याला त्रास होईल, आपल्यालाच आजारपण आपण स्वतःहून ओढावतो. जास्त खाल्लं तरी सुद्धा बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, नमस्कार आहेच, आपण श्लोक म्हणतो, परंतु जर जास्त खाल्लं तरी सुद्धा आपल्याला पचायला कठीण होत जातं. आपल्याला नंतर दम लागतो, शरीर थकतो आणि जे काही काम करायचं आहे ते आपण करत नाही. भाग कसा दिलेला आहे? आपण सायकल असेल, कार असेल किंवा स्कूटर असेल, ज्या टायरमध्ये हवा भरायची आहे त्या चाकाला सुद्धा एक मर्यादा असते. हवेला बघा, प्रत्यक्षामध्ये ट्यूब असते सायकलमध्ये, जेवढी मर्यादा आहे तेवढीच आपण भरतो. ओव्हर जर भरली तर टायर फुटण्याची शक्यता. मग त्याचप्रमाणे हे आपल्याला पोट दिलेलं आहे, या टिचभर पोटासाठी आपण वन फिरत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. परंतु समर्थ म्हणाले,
मेहनतीला फळ केव्हा प्राप्त होतं? ज्यावेळी वणवण कमी होते, परंतु समर्थरायांचं, सद्गुरूरायांचं श्रवण आपल्या कानी पडतं, तेव्हा आपली वणवण थांबते. कारण मार्ग उत्तमाचा प्राप्त झालेला आहे आणि त्या ज्या मार्गावर आपण चाललेलो आहोत तो उत्तमाचा मार्ग आहे. कारण जी संगत प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये आपला देह उत्तमच म्हणून भाग दिलेला आहे ना. संकष्टी चतुर्थीचा भाग का दिलेला आहे? चतुर्थी दिलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 देव, परंतु तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर चौथा आलेला आहे श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म. आपण आरती म्हणत असतो. आरती म्हणत असताना सुद्धा बघा, प्रत्यक्षपणे सुख करता दुःख हरता का सांगितलं? ज्याप्रमाणे विघ्न येत असतात, विघ्न दूर करणारा कोण आहे? श्री गणेशच ना. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यामध्ये सुद्धा समर्थांनी दिलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. म्हणून सूर्यासी करावी नमस्कार, चंद्रासी करावी नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावी नमस्कार साष्टांग. प्रत्येक वेळेला भाग समर्थ आपल्याला देत असतात, परंतु आपली घेण्याची तयारी असली पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे ना, आपण ते लोकांना शेअर करत नाही, आपण ते लोकांना सांगत नाही. परंतु जर चांगला भाग असेल तर नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. कारण आपण काही घेऊन जाणार नाहीये, बरोबर की नाही? आता बघा, ज्याप्रमाणे एखाद्या वेळी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमस्थळी जेवण असतं, बरोबर की नाही? सर्वांना जेवण दिल्यानंतर शिल्लक राहतं की नाही? मग आपण काय करतो? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तरी सुद्धा आपण ते फेकून देतो. आणि जर तेच अन्न इतरांना जर दिले, जे खरंच गरजूवंत असतात, जे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं. म्हणून ज्याने चोच दिलेली आहे ना, त्याने दाण्याची सोय करून ठेवलेली आहे. फक्त जाणीव असली पाहिजे. म्हणून नमस्कार करायचा आहे. कुठेही जाताना समर्थचंदी नम्र निवेदन ठेवायचं आहे. हे सद्गुरू राया, हा देह घराबाहेर पडत आहे. ज्याप्रमाणे घराबाहेर पडत आहे त्याप्रमाणे संरक्षण करणारा तूच आहे, सामर्थ्य पुरवणारा तूच आहेस. जसा हा देह घराबाहेर पडत आहे तसा या देहाला सुरक्षित आणणं तुझी जबाबदारी आहे. हा विश्वास आपला श्री सद्गुरू राया चरणी असला पाहिजे. मग ज्याप्रमाणे निवेदन ठेवलेलं आहेस त्याचप्रमाणे श्लोक म्हणायचं. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ.